पहाटेचे 5 वाजतायत आणि आम्ही आत्ता सनराईज बघण्यासाठी चाललोय. मी सध्या आहे अंदमान मधल्या नील आयलंड वरती आणि इकडे वन ऑफ दी बेस्ट सनराईज असं होतं असं आम्ही ऐकलंय. सो इकडे एक बीच आहे, त्या बीचवर चाललोय सनराईज बघायला आणि आत्ताच व्ह्यू आहेत ते खूप भारी दिसत आहेत. थोडंसं आभाळ पण आहे, सो मजा येणार आहे. सकाळी कोंबडे वगैरे आवाज करतायत अँड एकदम थंड वारा पण आहे. वाव, समोर बघू शकता काय नजारे दिसत आहेत. आभाळ आलाय त्याच्यामुळे अजूनच सनराईज मस्त वाटतोय. आम्ही पोहोचलो नाही अजून, बट अजून 2 किलोमीटर आहे आम्हाला जायला. सकाळचे 5:24 झालेत आणि हे उजेड बघू शकता, इतकं उजाडलंय आता, पूर्ण उजेड झालाय. वाव, इकडचे लोक पण असे वॉकिंगला वगैरे जातात सकाळी. मोराचा पक्षाचा आवाज येतोय. खूप सारे झाडं वगैरे पण आहेत आणि आभाळ आहे त्याच्यामुळे थोडंसं थंड वारा पण सुटलाय. वाव, सो बेस्ट. समुद्राचा आवाज येतोय आता इथे आम्हाला, लाटांचा आवाज येतोय असा जोरात. वाव, पोचतोच आहे आम्ही. समोर असा मस्त समुद्र दिसतोय आणि सनराईज झालंय आय गेस. सो डायरेक्ट जाऊया आता. अँड इकडे मस्त शेती वगैरे आहे बघू शकता. आणि हा बीच सनराईज साठी एकदम मस्त आहे. म्हणजे या बीचवरच सनराईज दिसतो इकडे पूर्वेकडे असल्यामुळे. सो यस, oh my god, just awesome. Wow, मस्त वाटतं इथे. वाव, खूप भारी आहे एकदम. बीच खूप सुंदर आहे तिकडून असा. ओ माय गॉड, काय मस्त वारा येतो माहितीये का. असा सनराईज आम्ही पहिल्यांदा बघतोय, जे की समुद्रातून सनराईज आहे. आणि आता आम्ही लांबून बघू शकतोय कुठेतरी पाऊस होतोय, दिसतोय पाऊस आणि सूर्यदेव पण असं वरती येतोय. खूप ऑसम नजारे आहेत माहितीये का, खूप भारी. खूप सुंदर सनराईज होता माहितीये का, एक नंबर. आणि सकाळचं एक असं एक पॉझिटिव्ह एक एनर्जेटिक वाईब आहे ना, ते वेगळंच आहे इकडे. ऍक्च्युली ना हे जे आभाळ आहे ना समोर, त्याच्यामुळे ते सूर्य दिसूच देत नाहीये. आभाळ वरती आलाय सूर्य, पण आभाळामुळे काही दिसत नाहीये. बट खूप सुंदर. चहा प्यायला आलोय. खूप जास्ती वारा सुटलाय, खूप जास्ती वारा सुटलाय जोरात ते पण. चला आम्ही निघालो इथून. मस्त सनराईज बघितला आणि खूप सुंदर बीच आहे खरं. ऍक्च्युली येस, आज एकच दिवस आहे आमचा नील आयलंड मध्ये. इच्छा नाही वाटत आहे मला. आय डोंट वॉन्ट टू गो, बट ठीक है, जाना तो पडेगा. पण आहे ना इकडे या आयलंड वरती आहे ना कुत्रे भरपूर आहेत. स्ट्रीट डॉग्स जे आहेत ना भरपूर आहेत, भरपूर. अशा जिथं जाईल तिथे मागेच असतात. ते एक प्रॉब्लेम आहे इकडे. बट आयलंड खूप सुंदर आहे, एकदम निवांत असं. सो आम्ही सकाळी 4:30ला उठून जस्ट ब्रश करून तोंड धुवून आलोय. आता गेल्यावर मस्त आवरूया
अँड ते बघ ना कशा ते कोंबड्यात का बदक आहेत. वाव, खूप खूप रिलॅक्स लाईफ आहे इकडे, एकदम स्लो. इकडे ना सनराईज लवकर होतं ना, त्याच्यामुळे लवकरच ह्यांचं जे डेली लाईफ आहे ते सुरू होतं. आणि सकाळी 5 वाजता उजेड होऊन जातं आणि संध्याकाळी 5:30ला एकदम डार्क पिच, अंधार होऊन जातो 5:30 वाजताच. सो सकाळी 5 ते संध्याकाळी 5 पर्यंतच जे आहे ते लाईफ आहे इकडे. अँड खूप निवांत आहेत लोक यार, इतकी निवांत ना, एकदम असं स्लो पेसने चालू असतं इकडे. वाव. सो ठीक आहे, आम्ही आता बघू चालत जाऊ, नाही तर मग कोण आलं तर लिफ्ट वगैरे मागू. इकडे ना कच्चे टोमॅटो काढतायत, टोमॅटोचं शेत आहे. वाव, किती सारे लागलेत आणि कच्चेवाले, भारी. रस्ता बघू शकता किती सुंदर वाटतंय. वाव. इकडे ना झाडावरती आंबे जे आहेत ते असे, इतकी आंब्याची झाडं आहेत तर असा सडा पडलाय लिटरली आंब्यांचा. सो मी 1-2-3 आंबे घेतले त्यातले. हिअर इट इज. मस्त कापून खाता येईल. दुपारचे 2:45 वाजतायत आणि आम्ही निघतोय आता इथून. मस्त जेवण वगैरे झालंय. सो ही जी जागा आहे ही मी फक्त 2 दिवसासाठी बुक केली होती, बट मी इकडे 5 दिवस राहिले. मला इतकी आवडली ही जागा, खूप निवांत आणि खूप सुंदर जागा आहे आणि पुढेच इकडे बीच आहे. सो आम्ही 5 दिवस, कम्प्लीट 5 दिवस मी सनसेट पाहिला. सो एकदम मस्त जागा होती. आता निघतोय आम्ही, ऑटो येणार आहे आम्हाला पिक करायला. आम्ही नील आयलंडच्या जेटीच्या इथे पोहोचलोय. 3 वाजलेत बरोबर, 3:30 वाजता आमची जेटी आहे. तर यावेळी अर्धा तास आधीच पोहोचलो इकडे. सो येस, थोडा वेळ वाट बघतो आम्ही इकडे अँड देन मग जाता येईल. सो शेवटचा दिवस आहे आज. पोर्ट ब्लेअरमध्ये राहायचं आहे अँड देन मग उद्या सकाळी फ्लाईट आहे. पोर्ट ब्लेअरमध्ये आज एक रात्र राहू आम्ही अँड मग उद्या सकाळची फ्लाईट आहे बॅक टू होम. सो खूप मस्त दिवस होते इकडचे. आय मीन यार, आम्ही खूप एन्जॉय केला. सगळ्यात भारी ॲडव्हेंचर मी म्हणू शकते. अंदमान खरंच खूप सुंदर आहे. सो फॉर शुअर आम्ही इन फ्युचर कधीतरी आम्ही परत येऊ अंदमानला. आणि नील आयलंडवरती तर मला वाटतं सगळ्यात बेस्ट दिवस होते इथे. आम्ही 2 दिवसाची बुकिंग बी केली होती तर आम्ही 5 दिवस राहिलो जस्ट बिकॉज ऑफ दॅट प्लेस. खूप सुंदर होत होतं आणि इतकं रिलॅक्स मस्त वाटत होतं. तिथली लोक जे आहेत ते सगळे लोकल लोक होते आणि असं एक वाईब मॅच झालं होतं माहितीये का. सगळ्यांना ट्रॅव्हल आवडत होतं तर असं गप्पा मारत बसत होतो आम्ही. खूप मस्त. बाहेरचे जे 2-3 लोक फॉरेनर्स होते. सो खूप भारी दिवस होता तिकडचे. अँड येस, आम्ही आता निघतो इथून. हे समोर जे दिसते ते भरतपूर बीच आहे. आपण गेलो होतो अँड इकडे असं हे जेटीचं पोर्ट आहे. सो पाणी बघू शकता किती निळं आहे, खूप सुंदर. दिस इज नील आयलंड गाईज. ते तिकडे आहे, इथे बोट आहे ती येते तिकडून. सो इथे येऊन ती डॉक करायला थोडा वेळ लागेलच. थोडंसं क्लायमेट खराब आहे आय गेस, वारा वगैरे खूप सुटला इकडे. सो बघूयात आता. 2 ते 2.5 तासाची जर्नी आहे आमची नील टू पोर्ट ब्लेअर. उतरत आहेत सगळी लोक आणि ही गव्हर्नमेंटची जेटी आहे. सीट मिळाली आहे आणि मोस्टली हे जे गव्हर्नमेंट जेटीज आहेत ते रिकामेच असतात. असं फुल दाखवतो बट रिकामीच असते ते. आता खूप सारे सीट जे आहेत ते रिकामे आहेत आणि निघाली पण आता जेटीतून. सो उशीर झाला ॲक्च्युली निघायला. आता 4ला 5 मिनिट कमी आहेत. ॲक्च्युली 3:30ला निघणार होती
बट 4 वाजतायत, 4ला 5 मिनिट कमी आहे. बट ठीक आहे, आता आम्हाला अजून वाटतं 2 तास तरी लागतील. 6 साडेसहा वाजणार आहेत पोर्ट ब्लेअरला पोचायला. सो बघूयात. बरोबर 6 वाजतायत आणि आम्ही पोर्ट ब्लेअरला पोहोचलोय. सो अंधार झालाच आहे ते ऑलरेडी. तर आता इथून बस घेऊन आम्हाला होमस्टेच्या इथे जायचं आहे. सो बघूयात, बाहेर जातो आधी आणि मग बघूयात. आम्ही आता आहे होमस्टेमध्ये आणि आता शेवटचा दिवस आहे आमचा पोर्ट ब्लेअरमध्ये. इथे अंदमान ट्रिप एंड होत चालली आहे. सो आम्ही पोर्ट ब्लेअरमध्ये जेव्हा ट्रिपची सुरुवात झाली होती त्या दिवशी ज्या होमस्टेमध्ये राहिलो होतो तिथेच आहे सध्या. ॲक्च्युली एअरपोर्टच्या जवळ असल्यामुळे आम्ही परत इथेच आलो आहे. तर सकाळचे आता 8 वाजता आणि ब्रेकफास्ट सुरू आहे इकडे. सो येस, आय होप की तुम्हाला अंदमान सिरीजचे सगळे व्हिडिओज आवडलेत. तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून तुम्ही मला सपोर्ट करू शकता. तुमच्या फॅमिली अँड फ्रेंडसोबत व्हिडिओ शेअर करा. सो भेटूया पुढच्या एका नवीन एपिसोडमध्ये. नवीन सिरीज लवकरच सुरू होणार आहे. तर तोपर्यंत तुम्ही स्वस्त राहा, मस्त राहा आणि फिरत राहा. बाय.